नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. गेल्या 1.5 वर्षांपासून मनोज जरांगे पाटील आंदोलन करतात मराठ्यांसाठी, मराठ्यांच्या आरक्षणासाठी. या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. हे सगळं आंदोलन करत असताना मनोज जरांगे पाटील ज्या प्रकारे या भारतीय जनता पार्टीवर खास करून फडणवीसांवरती जे काही चिखलफेक आणि जे काही त्यांना अगदी टार्गेट केलं होतं त्यांनी, ते अत्यंत म्हणजे अगदी वरच्या टोकाच्या थराचं होतं. म्हणजे असं त्यांना सांगायचं होतं किंवा असं ते म्हणत होते की देवेंद्र फडणवीसांमुळेच आम्हाला मराठ्यांचं आरक्षणच गेलं आणि ते आता मिळूच शकत नाही, अशी काही त्यांची भूमिका होती. खरं तर मनोज जरांगे पाटलांची भूमिका अशी असायला हवी होती की मला कोणत्याही पक्षाशी घेणं देणं नाही आहे. मला जेवढे शरद पवार धोक्याचे आहेत, जेवढे त्यांनी आमचे 94 साली जे काही घात केला आहे अख्ख्या मराठा समाजाचा ज्या शरद पवारांनी, तेही आम्हाला तेवढेच विरोधात आहेत आणि बाकीचे सगळेच तेवढे विरोधात आहेत. ह्या भूमिकेमध्ये जरांगे पाटील जर असले असते तर आज काहीशी महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती देखील वेगळी झाली असती, निश्चित वेगळी झाली असती. कारण हा माणूस निष्पक्ष उभा राहिला असता एका बाजूला. पण याच्या उलट झालं असं, ज्या प्रकारे जरांगे पाटलांनी एका विशिष्ट व्यक्तीला, एका विशिष्ट पक्षाला टार्गेट केलं आणि त्याचा फायदा आपसुकच विरोधातल्या सगळ्या लोकांना झाला. हे सगळे जे काही महाविकास आघाडी होते चांगले हात धुवून घेतले या खासदारकीच्या निवडणुकीला. यावेळेला देखील असं वाटलं की काहीतरी होईल, पण नाही झालं. त्या लाडक्या बहिणींची सगळी जादू वगैरे चालली. पण हेच जरांगे पाटील जे काही 1.5 वर्ष त्यांनी आंदोलनं केली, त्या आंदोलनामध्ये त्यांनी अक्षरशः मराठा समाजाला एका चुकीच्याच वळणावरती घेऊन गेलेत की काय, असा प्रश्न अनेक थरांमधून उपस्थित करण्यात येतोय. म्हणजे अगदी उपोषण करणं असो, उपोषणानंतर तिथला सगळा गोंधळ असो, त्याच्यानंतर अनेक ठिकाणचे मोर्चे असो, सगळ्या गोष्टी असो, दसरा मेळावा असो, इथं मुंबईला येईपर्यंत मुंबई बंद पाडण्याच्या सगळ्या गोष्टी असो, या सगळ्या गोष्टींमधून निश्चित या काही गोष्टी चुकीच्या आहेत अशातला वाद नाही, आपण म्हणत नाहीये. पण ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटलांनी आपल्या तोंडाचा ताबा सोडला, ती गोष्ट निश्चित कोणाला पटणार नाहीये. कारण तुम्ही एका समाजाचं नेतृत्व करताय, तुम्ही राजकीयदृष्ट्या माध्यमांमध्ये येताय, तुम्हाला संपूर्ण जनता पाहते. याचा अर्थ असा नाही की तुमच्या तोंडाला येईल ते तुम्ही भराल. तुम्ही मध्ये मध्ये तर त्या देवेंद्र फडणवीस गूच खातो का आणि असंच करतो का, याला मारलाच पाहिजे, हा बामण्याच आहे, हेच आहे, तेच आहे. हे बामन आणि हे तेन या सगळ्या गोष्टी कुठून आल्या? महाराष्ट्राचं सध्याचं राजकारण जातीजातीचं आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या झालेला संतोष देशमुखांचा खून याला देखील जातीतून पाहिलं जात आहे. याच्यासारखं दुर्दैव नाही आहे महाराष्ट्र. या वाल्मिकांना कराडांसाठी अख्खा वंजारी समाज एक झाला की आम्ही अण्णांच्या सोबत आहे. अरे बघ तरी अण्णा आधी कशात आहेत की नाही, कांड केलाय की नाही अण्णांनी. निर्दोष असतील तर मग राहा अण्णांसोबत, आणि अण्णांनी कांड केला असेल तर मग नुसतं अण्णांसोबत का? जातीचं आहे म्हणून? वैर कोणाचं नाही आहे समाजात, वैर सगळ्यांचंच आहे. याचा अर्थ खून झालेल्या गोष्टीला देखील जातीतून पाहायचं, ही गोष्ट मला देखील नाही पटली. संतोष देशमुख हिंदू आहेत, मराठा आहेत, कोण आहेत त्याच्याशी महत्त्व नाही आहे. त्यांचा मृत्यू झाला आहे महत्त्वाचा, आणि ज्यांनी केला आहे ना ते कुठल्याही जातीचे असो, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. या आंदोलनामध्ये देखील मनोज जरांगे पाटील समोर आले. त्यांना यावं तर लागणारच होतं, कारण एका मराठा समाजाच्या सरपंचाचा खून झाला. या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी त्यांना हाताशी धराव्याच लागणार होत्या, कारण समाजाचं आता नेतृत्व करतायत ते म्हणताना त्यांना या सगळ्या गोष्टी कराव्याच लागणार होत्या. पण या 1.5 वर्षामध्ये जे काही जरांगे पाटलांनी राजकारण केलं ते त्यांच्याच पथ्यावर पडलंय. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे ज्या फडणवीसांना त्यांनी 1.5 वर्ष शिव्या घातल्या, ते फडणवीस आता मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या हातात गृह खातं आहे. या सगळ्या गोष्टी पाहता येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये मनोज जरांगे पाटलांना जास्त काही बोलता येणार नाही. सगळ्यात महत्त्वाची पडद्यामागची वस्तुस्थिती. कारण या निवडणुकीनंतर मनोज जरांगे पाटलांचं जे काही बोलणं आहे हे थोडंसं निष्पक्ष होऊ लागलंय. त्यांना कळून चुकलंय की एक बाजू धरण्यात काही अर्थ नाहीये. म्हणून ते सांगतायत ना, आपल्या समाजाला जो कोणी पाठिंबा देईल, तो मग भाजपचा असो, काँग्रेसचा असो, नाही तर कुठल्याही असो, त्याच्या मागे समाज म्हणून आपण उभं राहायचं. समाजाच्या बाजूच्या माणसाच्या बाजूने आणि समाज कायम राहणार. मग तो कोणी पण असो, तो कुठल्याही पक्षाचा असला तरी आम्ही त्याच्या बाजूने राहणार. हेच मनोज जरांगे पाटील मागे निवडणुकीच्या आधी काय भाषा करत होते, या कोणाला मारण्याची, कोणाला गाडण्याची, कोणाला संपवून टाकण्याची, महाराष्ट्र बंद पाडण्याची, ही निश्चित समाजातल्याही लोकांना पटली नाही. हे वारंवार माध्यमांमधून उघड झालंय. त्यांनी सरळ सांगितलं की असा मराठा समाजाचा आम्ही नेता कधी पाहिला नाही, तो निष्पक्षपाती नाहीये. म्हणजे 2014च्या आधी ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार या राज्यामध्ये होतं, मराठा समाजाचा विषय हा का 2014 नंतर नाही आलाय. याचा अर्थ आम्हाला सगळ्यात महत्त्वाचा मारेकरी आमचा कोण आहे तर ते शरद पवार आहेत. कारण 94 साली जे आपल्या मराठा कुणबी समाजाचं जे काही त्यांचं आरक्षण होतं ते सरळ ओबीसीमध्ये विलीन करण्यात आलं, आणि त्यातून आज जो काही संघर्ष आहे 1994 पासूनचा, त्याला आम्ही प्रश्न विचारणार नाही. त्यांच्या आम्ही बाजूला जाऊन बसणार, त्यांच्या आम्ही हो मध्ये हो मिळवणार. या राजकीय गोष्टी लोकांना कळू लागल्या आणि मनोज जरांगे पाटील होऊ लागले ट्रोल. अनेकांनी त्यांच्यावरती टिप्पणी केल्या, आणि केल्या तर पाहिजेत निश्चित. तुम्ही निष्पक्षपाती राहा, तुम्ही कोणत्याही बाजूला जाऊ नका.
तुम्ही तुमची भूमिका घेऊन ठाम राहा, निश्चित सगळेजण तुमच्या मागे जातील. पण राजकीय दृष्ट्या माणूस जेव्हा झुकू लागतो, तर साधं उदाहरण घ्या, तुम्हाला माझं उदाहरण देतो. मी एखादी बीजेपीच्या बाजून बोललो की म्हणतात ज्याला आहे बीजेपीवाले, काँग्रेसच्या बाजून बोललो की हे बोलतात ज्याला आहे काँग्रेसवाले, इकडनं पैसे घेतले का तिकडनं पैसे घेतले. लोक बोलणार, निश्चित बोलणार, त्यांना ते वाटणार, त्यांना ते वाटणं साहजिक आहे. जसं तुम्ही देवेंद्र फडणवीसालाच गाडून हेच करून तेच करू, त्याचा जो काही खासदारकीच्या निवडणुकीला जो काही फटका बसला, त्यातून उघड झालं की तुम्ही एका बाजूला कुठेतरी आसरा घेताय आणि त्यातून तुम्हाला झालेलं ट्रोलिंग हे साहजिक होतं. त्याच वेळेला मनोज जरांगे पाटलांच्या हिंदीच्या बोलणीवरून, आता ते गावाकडचे आहेत, निश्चित ते काय हिंदी आलंच पाहिजे असं काही नाही आहे, तोडकं मोडकं हिंदी येते, सगळं येतं, पण त्याच्यावरूनही अनेक लोकांनी त्यांची टिंगलटवाळी केली, त्यांच्या अनेक रील्स, अनेक मीम्स व्हायरल झाल्या. त्या सगळ्या गोष्टी मनोज जरांगेंना कुठंतरी त्रासदायक ठरल्या असं समजलं. त्यांना त्याचं वाईट वाटलं, त्यांना त्याचा राग आला की हे साले मला ट्रोल करतायत, हे मला सगळे हे करतायत, मला गावठी समजतायत, मला काय काय बोलतायत. या सगळ्या गोष्टी मनोज जरांगेंना ते पाहत होते. आता ते सगळं हे त्यांना दिसत होतं, त्याच्यामुळे त्यांचे तो उद्रेक सगळा फुटून आला. पण या सगळ्या माध्यमांवरती येत असताना किंवा असं सामाजिक गोष्ट होत असताना मनोज जरांगे पाटलांना एक गोष्ट का नाही समजली की आपण माध्यमांवरती आलोय, आपण समाजामध्ये आलोय, इथं चिखलपेक, इथं सगळ्या गोष्टी होणार. त्या प्रत्येकाला तुम्ही उत्तर नाही देऊ शकत, त्या प्रत्येकाला तुम्ही नाही थांबवू शकत. म्हणजे माझी भूमिकाच योग्य कशी हे प्रत्येकालाच पटेल असं नाही. आज मी इथं व्हिडिओ मानली तर माझ्या कमेंटमध्ये खाली 100 जण मला शिव्या घालणारे असतात, चांगले 40-50 जण माझ्यासोबत असतात. त्यामुळे विचार अनेकांना पटतील, अनेकांना नाही पटतील, पण याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही वाटेल ते बोला. काल झालेल्या संतोष देशमुखांच्या जो काही मोर्चा निघाला त्यांना न्याय मिळावा म्हणून, त्या मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटलांची जीभ घसरली. त्या मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटील बोलतात की जे ट्रोल करतात त्यांच्या आईला मी घोडा लावीन कचाकच. त्यांना मी सांगूनच देईन, ही भाषा आहे एका सामाजिक नेत्याची, एका मराठा समाजाच्या मोठ्या नेत्याची ही भाषा आहे. ही अशी भाषा असते. आणि एखादा नेता जेव्हा बोलतो, एखादा नेता जेव्हा हे करतो, तेव्हा आम्ही बरोबर त्याच्या सगळ्या गोष्टींवरती बोटं ठेवतो. मग तुम्ही समाज म्हणून ह्या जेव्हा गोष्टी बोलताना तेव्हा पोरांना काय वाटतं, रे आपले मनोज दादा हेच बोलले, टाळ्या वाजवतात, शिट्या वाजवल्यात. त्या संतोष देशमुखांना न्याय पाहिजे, तो न्याय राहिला बाजूला, आणि नको त्या गोष्टी जे काही फडणवीसांना त्यांनी वल्गनात्मक गोष्टी केल्या त्या मला देखील वैयक्तिक आवडल्या नाहीत. ते माणूस कसा काय असेना. आणि आजचं हे ट्रोलिंग बिलिंगचं जे काही बोलणं होतं हे देखील अत्यंत निंदनीय होतं. त्रास प्रत्येकाला होतो. सोशल माध्यमांवरती आल्यानंतर, सामाजिक गोष्टींमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला ट्रोल केलं. तर कोण कोणाला सोडलंय हो इथे? कोण राहिलाय धुतल्या तांदळाचा? तुम्ही बरोबर केलं तरी तुमच्या चुका शोधणार, तुम्ही चूक केलं तरी तुमच्या चुकाच काढणार. पण याचा अर्थ आम्ही वाटेल ते बोलणं, आणि तेही समाजामध्ये उभं राहून बोलणं, तेही माध्यमांसमोर उभं राहून बोलणं, ही गोष्ट किती धक्कादायक आहे हे प्रत्येकानं विचार करायला पाहिजे. आणि हे ते भाषण त्यांचं, तुम्हाला जे ट्रोल करत होते तेच मला करते. मला जे ट्रोल करत होते ना त्यांच्या आईला घोड्याला येत होतो मी कचाकच. मला असं वाटतं मनोज जरांगे पाटलांनी समाजाचे नेतृत्व करत असताना, माध्यमांवरती येत असताना, तुमचा कोणी ना कोणीतरी तुमचा एक आदर्श घेत असेल तर तो आदर्श घेताना जरा चांगला घ्यावा, एवढंच माझं फक्त म्हणणं आहे. तुम्ही समाजासाठी लढताय, तुम्ही लढा, समाज तुमच्या पाठीशी उभा राहील. तुम्ही चुकीचं कराल, समाज तुमच्या विरोधात जाईल, ही गोष्ट लक्षात घ्या. कोणी आज तागायत असा मोठा हे झालेला नाही की मीच म्हणजे समाज, असं मानूही नका कधी. असे कित्येक आले आणि कित्येक गेले. अण्णासाहेब पाटलांनी मराठा समाजाच्या मोर्चाचं सगळ्यात मोठी सुरुवात केली, ते आमचे खरे नेते मराठा समाजाचे. त्यांनी स्वतःचा जीव अर्पण केला. हे जरांगे पाटलांना असं वाटत असेल ना की मीच म्हणजे मराठा समाज, तर तसं नाहीये. उद्या कोणीही उभा राहू शकतो. समाजाला काय न्याय देणं महत्त्वाचं आहे, समाजाला काय न्याय मिळणं महत्त्वाचं आहे. तो कोण देतो हे त्यांना काही घेणं देणं नाहीये. जरांगे पाटलांची जी काही हवा होती, जरांगे पाटलांना ज्या आशेने लोक बघत होते, ती आशा पूर्णपणे मिटलेली आहे. ते त्यांचं फक्त बीडमधलं वातावरण असेल ते वेगळं, पण जेव्हा महाराष्ट्रभर तुम्ही जाता तेव्हा मराठा समाजाला कुठे ना कुठेतरी या गोष्टींचा कंटाळा येऊ लागलाय, राग येऊ लागलाय की आपला नेता असा आहे, आपला माणूस असा आहे. या गोष्टींचा जरांगे पाटील निश्चित विचार करतील, एवढंच मला फक्त सांगायचं. तुमच्या मागण्या योग्य आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. गरीब मराठ्यांना पहिले मिळू द्या, श्रीमंत नाही त्यांना मिळालं तरी चालेल, पण गरीब लोकांना खरोखर आरक्षणाची गरज आहे. ते अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये आपलं जीवन काढतायत, ही खरोखर व्यथा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं वास्तव आहे जे आपल्याला दाखवलं जात नाही. समाजाचा 10 ते 15% असा भाग आहे जो अक्षरशः खालच्यातल्या खालच्या थराला देखील त्याला जागा नसेल इतकी भयंकर अवस्था मराठा समाजातल्या काही लोकांची. त्यांना आरक्षण मिळणं गरजेचं आहे. श्रीमंतांचं नको, काही गरज नाही आहे, पण गोरगरिबांना आरक्षण मिळावं ते तुम्ही द्याल. फक्त अशा भाषणं आणि अशा गोष्टी करून स्वतःचं नाव आणि समाजाचं नाव देखील खराब करून घेऊ नका, एवढंच मला फक्त तुम्हाला सांगायचं.